जरा घेऊन ये. गाव कोयना गावचे सुपुत्र आहे. दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पहाड नावाचा शिल्लक राजेश कुमारचा दुसऱ्या पिढीचा माझ्या सर्व रसिक बाबा प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. अरे राणा असा लावतो आज राणा नाही तुला घोडा लावतो असा लावतो. हो काय म्हणतो आहे ना कचकच काय म्हणतो हो कचकच काय का झटपट आणि पटापट कसा बुवा कचकच काय बुवा कचकच आता बुवा आता कचकच बघा मित्रांनो विषय काय आहे बोलणार नव्हतो खरंच बोलणार नव्हतो कचकच नाही आता कचकच तो आवाज आहे फटाकडे अशा उद्या आवाज आहे कचकच. अरे विषय काय एक म्हणून ऐका रे विषय काय शूटिंग करा पैसे मिळाला तुम्ही म्हणले. अरे विषय काय तुला कार्यक्रम लावून आयोजकाला सांगायला तो माझी बारी लावायला ही तुझी लायकी एवढाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. याला आवी आणि पार्वती पुत्र निर्मित आवी आणि कलामंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकाला कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही माहिती तुझी तू मला शिकवतो कचकचा तुला कसा फसफस लागतो काय मित्रांनो विषय काय का विषय काय मास्कर मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. मी बोलणार नव्हतोच आज विषय काय आज मी कळगीवाला आहे बरोबर ना. बाजू कोणाची मांडतो काय रे बरोबर बाजू कोणाची मांडतो बाईची न बाजू कोणाची मांडते काय तुला शेवटचा तो विषय जो गोवा आता बोलून गेला आहे ना हे जरा वरती घ्या छोटा वाला आई बोलीच लपड याचं काहीच झालंय कुणाचं आज बाजू कोणाची मांडतो बाईची पोरगी कोणाची पोरगी कोणाची पोरगी कोणाची तुझी तू 3 पायाचा माणूस आहेस काय समान तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोस तू ऐकून म्हणतो पोरीच लपड याचा काय झालंय म्हणतो समाजवाला विचारा कापी. अरे तुला गेले आहे ना तुला जगण्याचा अधिकार नाही तुला आकाश टाकला पाहिजे तुला अधिकार नाही जगायचा कारण आणि पावलं खराब आहे. मी पहिल्या मध्ये खरा काला रेडा बोललो काय याला काला रेडा बोललो बाजीचा काला गुलाबजाम बोललो बाजू म्हणजे मला काला रेडा आहे तू भाजला रेडा झाला तू रेडा भाजला आहेस. विषय कसा आला होता मी रेडा शब्द पहिल्या मध्ये बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं बाजीचा काला गुलाबजाम है ना आणि याला कापण्याचा गावाला थांबायचा नाही. हो बघा वाटणं ह्याला अटकीचा काय शोधिकीचा डुकर आहे आता मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. तुला रेड्याच्या मी खात आहे ना हे घालून तुझ्या विषय काय बोला म्हणतो की सोड्या सोडा म्हटलं तर तो बोला पुरी सोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेड आहे. आणि एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेड आहे. मग आज माझ्या जोडीला पाणीचा गाला येणार तू माझा नाव आहे तू माझा नाव करायचं तू काय म्हणतो तुला मी सांगतो अजून मुंबई 7 बाकी आहे काय म्हणतो गावाला भेट तू कधी पण भेट कुठं पण भेट नाक्यावर भेटायचं फाट्यावर भेट तुला फाट्यावर सांगतो विषय काय मित्रांनो अजून मुंबईचे 7 बाकी आहे. गणपती फुल आहे दसरा फुल आहे 2027 चे तू ऍडव्हान्स ह्या वर्षात घेते तुझ्या 2 महिन्यांच्या ऍडव्हान्ससाठी कुठं लावतोस तुम्हाला है ना गोवाला तेच माझ्यावर ह्याची लायकी बघा आणि आयोजक येतो हे 2 माणसं हे सोडून ह्याला कुठल्याच आयोजकाला ह्याला कुठल्याची पण किंमत दिली ती याची लायकी बोलणार होतं मित्रांनो. विषय काय माहिती काय हे बोला अरे शक्ती तुझा सोन्याचे दिवस आहे. आज प्रत्येक माझा हा मायबा राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला आले रे यार तुला इथे विचारतो कोण अरे तुला कोण विचारतो तिथं आणि मग म्हणतो आता मी काय म्हणतो मी कधी मला शक्ती मला ना म्हणतो एका बाजूला आहे ना तू एका बाजूला बघा सूर तुझा आणि म्हणून पहिला विषय ऐका विषय का ऐका हो
लागलोय मला आज काय म्हणतो अरे मुळात तू माणूस म्हणून जगायचा पण नाही तुला आज सांगतोय कारण काय हे रंग देवता आहे पवित्र सांगायचं आणि मग कसं होतं माहिती का मित्रांनो असे सगळे येडे भेटतात यालाच आहे हा दुसरा पालीचा काला येणार आहे हा येडा आहे त्याचं कारण काय तुला भेद नाही भेटत तू शक्ती तुला करतोय है ना आणि माझ्या गायडन्सची माझ्या प्रत्येक गाण्याची गाठ देतोय 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय तरी याला सुरुवात नाही तरी काय नाही तरी फेल होतोय आणि म्हणतोय राजेश मला असं काय करायचं तुला अरे तुला सुमालाच पण नाही तू माझ्या यादीतला माणूस पण नाही आपल्या यादीतला माणूस एकच शाहीर विकासशील लांबवर आहे तू माझ्या यादीतला माणूस पण नाही तू नाही तू हा माझे डायलॉग आहे मग तो घरात हा म्हणतो घरात ब्रँड होऊन गेला तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टर केले तू ब्रँड होऊन गेला तरी 40 वर्ष आणि आज सांगतो शाहीर या रंगमाच्या साक्षीदार स्वर्गीय लोकशाही रत्नाजी घराटे यांच्या नावाला लागलेला कलंक असेल तर शाहीर सुशांत घराटे तू कलंक आहेस तू बापाच्या नावाला कलंक आहेस तुला आज सांगतो तुला भेट नाही कळत शक्ती तुझ्यातला तू समोर हा शक्तीवाला आहे तुझ्या समोर बहिणीची बाजू म्हणतोय तू म्हणतो मी म्हणतो तर बाका सर तुझा तुझा कसा उलटो पडता तो काय मी विषय कसा एकाच खाली वाजला मला एकदा उलटा होता तो सुरत नाही तो बेसूर झाला काय म्हणून विषय कसा हा आणि काय काय का तुम्ही उवाच्या जवळ शहर जवळ उवा काय म्हणतो का असं बोला ना काय बोलाले हाताची घडी तोंडावर राजेश बुवाचा अरे पण ह्या कोटा घरी पिलाय तुला हवाय काय हाताची घडी तोंडावर शिक्षण बुवा भिकार राजेश बुवाचा म्हणतो गाला तू तरी बघायला आता राजेश बुवाला दिसत तरी याला तुला काढलो काय बुवा करतो खमीसाला घाबरून खमीसाला खमीस अरे मेला दात वाटाय तेवढं सुचत बाकी कुठं माणूस कोण आहेस तू गेल्या मिस्टेक निघून आहेस तू कुठं माणूस सांग मला हे बघा ह्या आयटी मध्ये गेल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला हॅपी डे काय म्हणता शेतात देश आहे ना दात जवळ तुला देतच त्याच्यावरती मी पोरा म्हणते आला ना खमीसला काला खमीस हे बोला पहिली बारी याला काय बोललो काय बोललो आता हा म्हणतो त्याला रात्र हस्ती म्हणतो हस्ती खुशी आज नाही मी तिला कुठं पण खेळणार नाही तुला किती माझ्यासोबत एक विषय काय विचारतो हे फक्त कशासाठी चाललंय राजेश बुवा आज मला हे बुवा तुझ्यावरचं काम मला वाटतं सर मुक्षी तुला हागायला जाईल राजेश बुवाची बरोबरी करायला तुझ्यावरचं काम नाही तुझ्यावरचं काम घराडे आज काय झाला होऊन जाते याचा पराठे कसा बसतो बघा बघतो मी आज मोबाईल ठेवायचा नाही मी तुम्हाला काय सांगितलं याला मी ह्याला टायमिंग दिले ठेवायचं मी बोलतो बरोबर तुला माझ्या घरावर पोचायचं म्हणा तुला माझ्या घरावर यायचं तुला दाखवून देतो मी विषय आहे ना गोडी हे कलैया पेना तू तुझे हळदी घाली चुलिया आपले आपल्या ढाले हे मुझे बाहर ऐका गवडी बुवा काय म्हणतो गवडीचा विषय बुवा काय म्हणला फोडायला नीचे हंडी असं काहीतरी बोला विषय सांगा बघा आला फोडाया हंडी तुझी घडी न कोणी कोणी नाही याला सोडायचा अगं कराया लाल आला हा गाल चार चौकात वाढायचा मोडाया वड धरून याला चांगलाच ग सोडायचा आला वडाया सोडायचा कोणी नाही याला सोडायचा तू चांगलं जवळ कारण एक वाच
शब्द आहे, पण हा तू ना कशाला तुला खैरा सगळा कसा सोडतो होता बघ म्हणून भावना रे गणा सक्षम संदेश भावे गाव कोणी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिक आलेला आहे. तर विषय कसा बघा, विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर. बस काय म्हणतो माझ्या विषयाचं उत्तर दिलं रे, पण वरना म्हणतो एका बापाचा अशी हा तुझ्या बापाचा नाही काय तरी एकाच बापाचा आहे खंडा नाही बुवा आणि या मुलीचा बाळगाच्या औषधाला पाटे गेला नाही बुवा साथीवर कशाला पाटे बुवा आणि म्हणतो नाच करू बाबा तुझा नाच आहे, तुझा नाच करण्यापेक्षा मी आपला हैतूच बना, तुझ्या नादाला आपण लोकांचा छोटा खातोय मी आपला हैतूच बना. पण विषय काय म्हणतो एका बापाचा शेष तर खरा बोल मी काय तुझं घेणं तरी नाही, पण बाबा माझा उत्तर दिल्याचं चुकलेलं आहे तुला असं सांगतो आहे ना, खऱ्या बाबाचा आहे म्हणून सांगतो तुला माझा उत्तर चुकलेलं आहे जे तुम्ही दिले. विषय काय बरं बुवा म्हणतात माझा म्हणतात विषय आहे 14 वर्षाचा, तेव्हा हा म्हणतात मुद्दाचा अरे माझं वय 30. हे बरोबर हा विषय पडतोय का बघा, ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा, माझं वय आहे 30, म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा तेव्हा माझं वय 16 असेल, तर आता मुद्दासाठी हागायचा कोणती विषय आता काय याला तुम्हाला कसं भेटलं येण्या कशा आणला म्हणतो तुझा पण माझा प्रश्न 14 वर्षाचा तेव्हा म्हणतो चटीत होता, 16 वर्षाचा बरोबर काय चटीत होतं 16 आणि 14 30 हे बरोबर आहे ना, 16 वर्षाचा म्हणून चटीत होतं. आता तुला अजून पोटाची सवय असेल म्हणून तू बघतोयस आणि अजून किती वेळ सांगत होता मी किती झालाय 11 वाजता म्हणलं ना 2 मिनिटं फक्त त्या शेवटची फक्त 2 मिनिटं बघा विषय आहे का हा अजून काय म्हणतो हा तुला लागणार म्हणतो घरी चौकात. आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागतो लोकांना आधीपासूनच माहिती आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश भाऊ कसा लागणार आहे तो विषय हा तुझा सुरमान त्याची केली सिखार, तुझा सुरमान त्याची केली सिखार, घेता जीवाला लावून घेता जीवाला लावून बाबूवा सालास जवळीच बाबूवा सालास जवळीच बाबूवा सालास जवळीच विषय काय आहे तुमच्यासारखा आहे ना वड्यासाठी मागे देवाचा विषय काय आहे लोकांपासून फोटो गेला आईलेला फोटो गेला तो विषय जमिनी चोर झाला स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बायकोची वाईटाचा ठेवली बुवा हा विषय पटवून दिला पुरा ऋषी आणि म्हणून या ठिकाणी अशा कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय गौरक्षक अमरदादा साहेब दादांचा वाढदिवस आहे. दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य दाखवले तुमच्या या उद्योगामध्ये तुमचे अजून परमासाठी होते ही माझ्या नटेश्वरांची प्रार्थना करतो. दादांचा वाढदिवस आहे छोटा वाटला ह्या छोटा वर म्हणून काय का दादांचा वाढदिवस मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा साधा मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा साधा आज वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा वाढदिवस आहे
निश्चित तुमच्या दिशेला पोरामध्ये शहाद झाले अशी ग्वाही देतो. अशा सर्व रसिकांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. मित्रांनो, या रंगमंचावरती एक शाहीर म्हणून आज या लोकातून काही चुकीचे शब्द गेले ते तुमचा जर एकूण समजले चूक माझी बदला घ्या अशा आशा बाळगतो. जे चांगलं असेल तुम्ही घेऊन जा माझ्या मित्रांनो, जे वाईट असेल माझ्या मला परत करा अशा आशा बाळगतो. शाहीर देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद.